हॅलो फ्रेंड, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. कसे आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे, एखाद्या मुलगा असू द्या, गरीब असू द्या आणि त्याने एखाद्याला चिरडू द्या, त्याच्यात दोन व्यक्ती असू द्या आणि समोरचे चिरडणारे रईस जादे असू द्या किंवा चांगल्या घरातील पैशाने परिपूर्ण असू द्या, सर्व लोक एवढं म्हणजे सरकार म्हणा, पोलीस म्हणा, प्रसार माध्यमे म्हणा, सर्वजण प्रयत्न करतात की त्या व्यक्तीला अटक कशी होणार आणि जामीन कसा मिळणार नाही. बरोबर, कारण गरीब जे असतात ना, त्याच्या मागे कोणी पण हात धुवून लागतच असते. तर एक बिल्डर म्हणा किंवा पैशाने उन्मत्त असतात ना, त्या लोकांचं ना मुलांवर कंट्रोल नसते. बरोबर, पैसा जास्त असते, मग त्यांनी काही केलं तर त्यांचं लक्ष नसते. कारण पैसाच एवढा असते, त्यांना गॅरंटी असते की माझ्या मुलाने काही केलं तरी मी माझ्या मुलाला हमखास बाहेर काढीन. आणि पैशाने माजलेल्या बापाची मुलं सुद्धा तसेच असतात, त्यांना गॅरंटी असते. कारण छोट्या छोट्या जेव्हा त्या चुका करतात ना, ते पैशाने परिपूर्ण असणाऱ्यांची मुलं जेव्हा छोट्या छोट्या चुका करतात, तेव्हा त्यांचे मायबाप त्यांच्या चुकावर पडदा टाकतात. याच्यामुळे त्यांची चुका करण्याची जी प्रवृत्ती असते ना, ती वाढत जाते. तर असंच एक प्रकरण पुणे येथे कल्याणी नगर येथे घडलेलं आहे. 17 वर्ष 8 महिने असणार 8 महिन्याचा असणारा वेदांत अग्रवाल नावाचा मुलगा ग्रॅज्युएशन पास झाला किंवा 12वी पास झाला म्हणून खूप खुश होता आणि तो पार्टी करण्यासाठी बाहेर जात होता. आता आपल्या घरातील साधारण मुलगा जेव्हा बाहेर जात होता, आपण प्रश्न विचारतो, कुठं चालला, काय चालला, कशासाठी चालला, बरोबर. परंतु वेदांत अग्रवाल जेव्हा पार्टी करण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या पप्पांनी त्याला पोर्च गाडी दिली, जी की रजिस्टर नव्हती, त्याच्यावर नंबर प्लेट नव्हता, काहीच नव्हता. आणि ते गाडी घेऊन तो पार्टी करण्यासाठी मित्रांसोबत गेला. मित्रांसोबत त्याने तिथे भरपूर ड्रिंक केली किंवा तिथं त्याने त्याचा जो जल्लोष होता 12वी पास होण्याचा, तो साजरा केला. तो साजरा केल्यानंतर जेव्हा तो घरी परतण्यासाठी निघाला, साधारणतः रात्रीचे 2:30-3 ची वेळ होती. तो जेव्हा जाण्यासाठी निघाला, तेव्हा ड्रायव्हर म्हणत होता मी चालवतो, परंतु वेदांत अग्रवाल याने ड्रायव्हरला बाजूला बसवले आणि स्वतः तो कार चालवत होता. कार चालवत असताना त्याचे मित्र मागं बसलेले होते आणि भरधाव वेगाने तो गाडी चालवत होता. मग प्रश्न असा उभा होता की जर एक 17 वर्ष 8 महिन्याचा मुलगा बिना लायसनचा, बिना त्या गाडीवर नेम प्लेट नव्हती, त्या गाडीचं रजिस्ट्रेशन RTO कडे नव्हतं, तरी तो इतक्या वेगाने ती गाडी चालवत होता, तर RTO वाले कुठे गेले होते, पोलीस प्रशासन कुठे गेले होते. अशातच तो भरधाव वेगाने कल्याणी नगरमधून जात होता. तर तेव्हा पल्सरवर 2 तरुण जात होते. एकाचं नाव आहे अश्विनी कोष्टा आणि दुसऱ्याचं आहे अणीस. हे मध्य प्रदेश येथील उमनेर आणि जबलपूर येथील होते. इंजिनियरला ते पुण्यासाठी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी होते. त्यांना पण माहिती नव्हतं की एक 17 वर्षाचा मुलगा येणार आणि त्यांना भरधाव वेगाने चिरडून टाकणार. एवढ्या पब्लिकमध्ये त्याने चिरडले. पब्लिकचा संताप झाला. पब्लिकने त्या मुलाला भरपूर मारहाण पण केली. प्रसार माध्यमाच्या दृष्टीने म्हणजे जे व्हिडिओ शेअर झालेले आहेत, त्याच्यात हे दिसतंय की मुलगा खूप पिलेला होता, त्याचं संतुलन नव्हती, गाडी बेलगाम तो पळवत होता. त्याच्यानंतर कितीतरी तासांनी गुन्हा नोंद झाली. गुन्हा नोंद झाल्यानंतर एक खूप प्रसिद्ध व्यक्ती जो आहे तो तिथं आला होता. लवकरात लवकर पोलिसांनी त्याची रक्ताची चाचणी केली नाही, त्याचे ब्लड सॅम्पल घेतले नाही. त्यांनी सकाळी केलं आणि 12 तासानंतर ज्या व्यक्तीने 2 व्यक्तींना चिरडून टाकले, दारूच्या नशेमध्ये, गाडीला नंबर प्लेट नव्हती, का बरं त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही लवकर? कारण तो एक प्रसिद्ध असा बिल्डरचा मुलगा होता. तिथं जर गरीबाचा मुलगा असता तर कदाचित त्याने लवकरात लवकर कारवाई केली असती. जेव्हा त्याचे ब्लड सॅम्पल काढण्यात आले तर तेव्हा तिथं म्हणजे काही मद्यपान केलं हे आढळूनच आलं नाही. कारण त्याला कारण कोण आहे? पोलीस. कारण त्यांनी वेळेवर त्याची ब्लड सॅम्पल घेतले नाही किंवा बघितलं नाही की तो ड्रिंकमध्ये होता की नव्हता. परंतु जी पब्लिक होती ती पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्याचे मित्र वगैरे गेले, अणीसचे आणि अश्विनी कोष्टाचे. तर ते सांगत होते की हा ड्रिंकमध्येच होता. इतकंच नव्हे तर त्याचा जो ड्रायव्हर होता आणि त्याचे जे याचे वेदांतचे मित्र होते ते सांगत होते की याने ड्रिंक केलेलीच नव्हती आणि हा गाडी चालवतच नव्हता. म्हणजे खोटं बोलण्याचं प्रमाण. त्यांना जेव्हा जामिनासाठी हजर करण्यात आलं, तेव्हा त्यांना म्हणजे प्रसार माध्यमांच्या खबरा आल्या की तेव्हा त्यांना पोलिसांनी परवानगी घेऊन मस्तपैकी पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातलं, ज्या लोकांनी 2 लोकांना उडवलं होतं. आणि 12 तासात त्या व्यक्तींना जामीन मिळाला.
आणि जामीन कोणत्या अटीवर मिळाला ते पण आता आपण पाहूया। किती सोपी आहे जामीन मिळवणं। आता बघा, वेदांतला जामीन कोणत्या अटीवर मिळाला। वेदांतला अपघातावर 300 शब्दाचा निबंध लिहायचा आहे, त्याला 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहायचं आहे व वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे। वेदांतला वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे आहेत व मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घ्यावे लागणार आहेत। इथून पुढे जर वेदांतला अपघात झाल्याचं दिसलं तर त्याला अपघातग्रस्तांना मदतही करायची आहे। म्हणजे बघा किती सोपी झालेलं आहे। पैशावाल्यांना एखाद्याचा ॲक्सिडेंट करणे, त्यांना जीवे मारून टाकणं आणि 12 तासाच्या आत जामीन मिळवणं। तुम्हाला असं वाटते का असे निबंध लिहून घेतल्याने किंवा असं केल्याने जे उच्च शिक्षित किंवा पैशावाल्यांची मुलं आहेत हे थांबणार आहेत का? नाही थांबणार, की त्यांना माहिती आहे की आमच्या पप्पाजवळ एवढा पैसा आहे किंवा आमच्या पप्पांची एवढी ओळख आहे, ते आम्हाला हमखास बाहेर काढतील। आता ज्या बापाला माहिती होतं की माझा मुलगा मद्यपान करणार आहे, दारू पिणार आहे किंवा बियर पिणार आहे, त्याच्यानंतर आपल्या गाडीचं नंबर प्लेट नाही आहे, आपली गाडी रजिस्टर्ड नाही आहे, तरीसुद्धा त्या बापाने गाडी दिली कशी? हा सुद्धा एक केविलवाना प्रश्न आहे की त्या बापाने गाडी दिली कशी। आणि त्याच्यानंतर बापावर सुद्धा गुन्हा नोंद केलेली आहे, म्हणजे विशाल अग्रवाल यांच्यावर। तर त्यांच्यावर सुद्धा खूप सोपी अशी कलम आखण्यात आलेली आहे, जे की आता आपण बघू। मुलाच्या वडिलांवर काय कारवाई होणार? मुलगा 18 वर्षाचा नसताना त्याला गाडी देणाऱ्या मुलाची काळजी आणि संरक्षण कायद्याच्या कलम 75 आणि 77 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अग्रवाल यांच्यावर बालन्याय कायद्याची कलम 75 आणि 77 दाखल झाली आहेत। यात अनुक्रमे 3 आणि 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद दाखल आहे, पण 7 वर्षाच्या आतली शिक्षा असल्यानं वडिलांना अटक होणार नाही। कमी वयाच्या अपत्यानं निष्काळजीपणाने गाडी चालवून केलेल्या अपघातामुळे वडिलावर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। तर आता याच्यात दोषी कोण? तो बाप आहे का बिल्डर, ज्याने त्याला माहिती होतं की आपली गाडी रजिस्टर्ड नाही आहे, आपल्या गाडीला नंबर नाही आहे, आपला मुलगा आज जाऊन बाहेर दारू पिणार आहे, काही अवचित घडू शकते, तरी सुद्धा त्या बापाने त्या मुलाला गाडी दिली। दुसरी गोष्ट बियर बारवाला आहे का, की ज्याला कळत होतं की हे अल्पवयीन आहे, 17 वर्ष 8 महिन्याचा मुलगा, ज्याने त्या बियर बारमध्ये त्या व्यक्तीला एंट्री दिली, तो वेटर दोषी आहे का? ज्याने त्याला अल्पवयीन दिसल्यानंतर सुद्धा त्याने त्याला मद्यपान सर्व केले। पोलीस प्रशासन आहे का? रस्त्यावर जे गाडी वगैरे अडवतात सिग्नलवर, ते आहेत का की ज्यांना बिना नंबर प्लेटची गाडी भरधाव वेगाने धावत दिसतानाही त्यांना रोखले नाही? पोलीस प्रशासन आहे का की ज्यांनी लवकर त्याच्यावर ॲक्शन उचलली नाही आणि रिपोर्ट त्याचे नॉर्मल आले की तो मद्यपान घेतच नव्हता? 12 तासात बेल मिळाली, म्हणजे किती बघा, 12 तासात त्याला बेल मिळाली, प्लस त्याला काही टेन्शनही नाही झालं, त्याला पिझ्झा बर्गर मिळालं, त्याच्या आईने त्याच्यासाठी क्रोसिन गोळी सुद्धा आणली आणि हे सर्व बातम्या झळकलेल्या आहे मीडियामध्ये। फक्त मला सांगायचं एकच आहे, एक जर गरीबाच्या मुलाने जर हे केलं असतं तर त्याला आतापर्यंत शिक्षा झाली असती, त्याला बर्गर पिझ्झा काय त्याला पाणी सुद्धा मिळालं नसतं आणि त्याला जामीन सुद्धा लवकर मिळाला नसता। आणि ह्या ज्या अटी याच्यावर लावलेल्या आहेत ना, त्या अटी याच्यापेक्षा वेगळ्या त्या व्यक्तीवर अटी लावल्या असते का? निबंध लिहिण्याने तो व्यक्ती सुधारणार आहे का? आणि तुम्हाला वाटते का त्याच्या आजोबांनी त्याचं हमी घेतलेली आहे की माझा नातू इथून पुढे वाईट संगतीत जाणार नाही, तो त्याच्या अभ्यासावरच लक्ष देणार, त्याच्यानंतर तो चांगले कामं करणार, अपघातग्रस्तांना तो मदत करणार? तुम्हाला असं वाटते का? आपल्या मुलाची हमी कोणी पण घेत असते, पण आपल्या मागे मुलं काय करतात ना हे त्यांनाच माहिती असते। तर बघूया आता याचं काय होणार आहे, कारण जे चाललंय आहे ते चुकीचं चालू आहे। आपल्या मुलांवर आपलं सुद्धा लक्ष पाहिजे आणि वाईट सवयी ह्या वाईटच असतात, त्याच्यामुळे आपल्या घरी कितीही पैसे असू द्या किंवा नसू द्या, परंतु आपल्या मुलांना रोखण्याचं काम हे आपलंच असते, बरोबर ना? वयात आल्यानंतरही मुलांना मोबाईल देणे, गाडी देणे याचे दुष्परिणाम किती होऊ शकतात ना, हे आज आपल्याला या घटनेमुळे समजले आहे। तर असू द्या, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन घटनेसोबत, तोपर्यंत बाय बाय सर्वांना।